नमस्कार, रामकृष्ण हरी. मी उदयबुवा फडके, माऊली वारकरी मंडळाचा एक प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे बोलतो आहे. गेले 7-8 दिवस 1 तारखेला आम्ही निघालो गोव्यातून. आमच्याबरोबर साधारण 150 लोक आहेत आणि 1 तारखेपासून प्रवास चालू झाला आहे. अतिशय सुंदर आनंदाचा प्रवास आहे. भगवंतानं इतका कृपा केली आमच्यावर. 4 दिवस आम्हाला अगदी अक्षरशः भिजवून टाकलं पाण्यात. त्यामुळं तसाही आनंदच होता. थोड्या लोकांना पायाला फोड आले, काही लोकांना जखमा झाल्या, पण ह्या सगळ्या जखमावर फोडावर मात करत पंढरीची वारी निरंतर चालू आहे आणि आत्तापर्यंत कसलीही तशी अडचण आलेली नाही. हे जे लोक आहेत, ह्या सगळ्या लोकांचा इच्छा एकच आहे, इथून आम्ही जे जाणार आहोत त्या पांडुरंगाचं, त्या विठ्ठलाचं, त्या परब्रह्माचं दर्शन आम्हाला घडावं आणि आमच्या मनातल्या ज्या काही दुःख, यातना, पीडा, त्रास, कष्ट जे काही असतील ते सगळं निघून जावं आणि आमच्या सगळ्या कुटुंबामध्ये एक आनंद बसावा. दुसरी गोष्ट अशी आहे की हे सगळे वारकरी कुठच्या जातीचा आहे, कुठच्या धर्माचा आहे, कुठच्या पंथाचा, कुठच्या लिंगाचा कोणालाही माहिती नाही. आम्ही विचारलंही नाही, कारण इथे येणारा जो वारकरी आहे हा एक म्हणजे वारकरी आहे. आमच्या जाती 2च आहेत, एक पुरुष आणि एक स्त्री. इथून जाताना आम्ही सगळे आपलं कुटुंब अशा पद्धतीनं चालतो आणि थट्टा मस्करी आनंद असं घेत आम्ही चाललो आहे. कुठल्याही प्रकारचा दुःख यातना आम्हाला होत नाही. हे सगळं करवणारा तो आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आम्हाला पांडुरंगाचं दर्शन घडतं. कालचा प्रसंग एक तुम्हाला सांगतो. काल आम्ही जिथे आगाऊ हे केलेलं होतं तिथे आम्ही गेलो, पण तिथे आणि एक दिंडी आलेली होती. आता आम्ही जर तेही गोव्यातलेच आहेत, आम्ही गोव्यातलेच आहोत आणि तिथे भांडण करायचं म्हणून मग आम्ही सांगितलं मग ठीक आहे बघूया. मग आम्ही परमेश्वराला म्हटलं, बाबा तुला इथं आम्हाला ठेवायचं नाही आहे का? नको ठेवूस आणि कुठेतरी आम्हाला जागा दे. मग आमचे 2-3 माणसं आमची गेली, प्रतिनिधी गेले आमचे आणि अगदी 1 किलोमीटरभर पुढे आम्हाला एक अशी जागा मिळाली जी जागा त्याच्याहून जवळजवळ तिप्पट मोठी आहे आणि त्या जागेवर सगळे व्यवस्था आहे. आणि ते म्हणाले, अरे तुमच्यासारखे असेल तर प्रत्येक वर्षी आमच्याकडे या. आमची मला कंडिशन एकच की इथे अस्वच्छता करू नका, कारण हे मंदिर आहे, ते बसवेश्वराचं मंदिर आहे, त्यामुळं इथे घाण करू नका. अर्थातच आमचे सगळे माऊली, आत्तासुद्धा तुम्ही बघितलं असेल तर एक आमचा माऊली एक सेवेकरी आहे, त्यानं घेतलेल्या कप म्हणजे आपण जे चहा प्यालो ते चहा पिऊन कप कुठेही टाकायचं नाही अशी आमच्या शिरस्ता आहे. आणि त्या कुठलाही कप कुठे म्हणजे कसंही अगदी बिस्किट खाल्ली कागद टाकायचं नाही. आमच्यापैकी एकही माऊली असं करत नाही. आम्ही सगळे एकत्र जमा करतो आणि कुठेतरी वेगवेगळे त्याचं विसर्जन करतो. त्यामुळं काल आम्ही तिथे थांबलो, आज सकाळी निघालो. निघाल्यानंतर ते आम्ही जाऊन त्यांना नमस्कार केला, त्यांचा आभार मानले. त्यांनी जाऊन ते बघितलं. ते म्हणाले, आजपर्यंतच्या अनुभवात आमच्या इतकं स्वच्छता आम्हाला कुठेही मिळाली नाही. हे सगळं भगवंत करतो आणि हे माऊलीच्या रूपानं माझ्याबरोबर भगवंत चालले. त्यामुळं हा आनंद जो आहे, मला घरची आठवण येत नाही. तुम्हाला विचारलं तुम्ही तर मला माहिती नाही आजचा दिवस कुठचा आहे, आजचं वार कुठचा आहे आम्हाला माहिती नाही. हे आनंदाचंच चाललेलं आहे. काही का असताना गोमंतकाचा सगळ्या शुभेच्छा घेऊन आम्ही चाललो आहे भगवंताच्या दर्शनाला. आणि या माध्यमातून तुम्हा सगळ्या गोमंतकीयांना मी सांगू इच्छितो की आम्हाला शुभेच्छा द्या. आमची वारी निरंतर आणि व्यवस्थित तिथे जाऊन पण पांडुरंगाचं दर्शन घडावं आणि आम्ही व्यवस्थित तिथे यावे यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. भगवान उनकाही भला करे, हमाराही भला करे. रामकृष्ण हरी.